नाव घ्यायला नाही आवडत बे. हॅलो मॅनेजमेंटने सर्व प्लेयर बाहेर काढावे. फक्त संघनायक येणार टॉच उजवायला. प्रकाश खलसेचा हस्ते लवकरात लवकर टॉच उडवून घ्यावा. चालू झालं का विचार? चाललाय वरती चाललाय. दादा काय आलं? टीम कौन सी? स्काय किंग यांनी टॉस जिंकलेला आणि बॅटिंग फर्स्ट. काय किंग दुसरी स्टार किंग ना. सुपर किंगने लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यावी. सुपर किंग वेळ वाया न घालवता फिल्डिंग लावून घ्यावी. राज नायर यांनी पंचांची भूमिका निभावावी. प्रमुख पंच सफीक फारुकी, तौसिफ फारुकी, राज नायर लेगी प्रमुख पंच सफीक फारुकी लवकरात लवकर मॅच सुरू करावी. स्काय किंगचा 12वा खेळाडू, स्काय किंगचा 12th मॅन वरती है. स्टेज पे आ जरा. नरेश अनिकेत नॉन स्ट्राइक नरिया. नीचे बाबू नीचे जाओ. अंदर जाओ फिर आप अंदर जाओ. ए तू मॅचला सुरुवात करायची आहे. पंचांनी मॅचला सुरुवात करायची आहे. पंच अंपायर मॅचला सुरुवात करायची आहे. नव भारत प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरे सामना चौथा. स्काय किंग सुपर किंग. स्ट्राइकला अनिकेत आणि नॉन स्ट्राइकला नरेश सकट. बॉल घेऊन सज्ज झाल्यात मुदतशीर. श्रीकांत रागपसरे सुंदर काय बोलतात वंडी. चला तर डॉट बॉल येतोय. सुरुवात मात्र झालेली आहे. 2 चेंडू 1 धाव मात्र खात्यामध्ये तब्दील केली जाते. आणखीन एक गोशांकिक क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. 3 चेंडूंचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला. 3 चेंडूमध्ये मात्र धावा लागल्या त्या 2. पहिली षटक मार्गस्थ प्रगती पथावरती. पहिल्या षटकाची जबाबदारी मुदस्तीर यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. नो बॉलचा इशारा पंचांकडून पाहूया. दाहू बाद होतो का आणि वरती चला नो प्लस वन आताच्या 2 धावा मात्र खात्यामध्ये तब्दील केल्या जातात. धावसंख्या झाली ती 4 धावा. 3 चेंडू आणि 4 धावा. तर आणखीन एक गोशांकिक क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या झाली ती 5.
चला लेग पंच थर्ड पंचांची भूमिका मात्र आणखीन एक नो बॉल येतोय. आणि पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने मात्र लास्ट 1 to go. 5 चेंडू झालेले आहेत. अंतिम चेंडू मुदस्तीर यांचा. मोठा फटका परंतु पायाने तेवढ्या चपल्याने चेंडू हलवला आणि विकेटचं पतन. क्या बात आहे. पहिला गडी पहिला हादरा बसतो मात्र तो संघ अर्थातच चला स्काय किंग या संघाला पहिला हादरा बसला जातोय तो. नरेश नवीन बॅटरचं नाव सांगायचंय. आमच्या डीएनए मध्ये राग पसरायचा घरामध्ये एक सुपारी खातो खरं. बाप सुपारी नाही खाणार तर आई खाईल. आई नाही खाणार तर लेकरं खातील. लेकरं नाही खाणार तर नातून खाईल. खाईन का नाही सांग पाहिजे. फैजान यावेळेस विकेटचं बदल. किधर है यार. और ये कौन है. ये गणेश पातरकर. सुजल आता स्ट्राईक घेताना फैजान नो. तीन चेंडू. उत्कृष्ट असा चेंडू डॉट बॉल. फैजान आपल्या टीमसाठी उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना उत्कृष्ट असा चेंडू. एक धावाने मॅच पुढे सरकत आहे. षटकाची समाप्ती. इब्बू टीम का नाम क्या है. स्काय किंगचा गोलंदाज इब्बू. हा चेंडू मिसफील्ड. साहिल शेख कडून मिसफील्ड आणि हे 2 रन 1+. मिसफील्डच्या स्वरूपात 2 रन 10 रन. डेड बॉल. पंचांचा निर्णय. डेड बॉल. उत्कृष्ट असा कलाईचा इस्तेमाल आणि वंडी. उत्कृष्ट असा चेंडू वळवला इब्बू. डॉट बॉल.
धावबाद करायचा प्रयत्न पण बॅट्समॅन सेफ. 1 रनाने धावसंख्या पुढे जाते. व्हाईट बॉल. उत्कृष्ट असा शॉट पण घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल. पुन्हा एकदा साहिल कडून मिसफील्ड. सुजल आउट होता 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 बचावले. साहिल शेख कडनं मिसफील्ड. 14 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा. पियुष लोखंडे मागच्या NPLचा खेळाडू आता बॉलिंगनी काय कमाल दाखवतो बघूया. व्हाईट बॉलनी सुरुवात पियुषची. उत्कृष्ट असा बॉल वळवला पियुषनी आणि गणेश पातरकर स्टंपिंग आउट. चित्त म्हणजे बोल्ड. गोलंदाजीसाठी सज्ज पियुष आणि हा बॉल वाईड. एक्स्ट्रा धावाच्या स्वरूपात 2 धावा आलेल्या आहेत. उत्कृष्ट अशी फिल्डिंग मुदत्सीर यांची. नो बॉल. पियुष उत्कृष्ट असं फिल्डिंग करतात मुदत्सीर. घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल दिलेला 1 रन. आणि हा फलंदाज आउट. धावबाद झालेला सुजल कासारे. उत्कृष्ट अशी फिल्डिंग इम्रान कडून. धावबाद झालेला बॅटिंगसाठी अनमोल मैदानात उतरलेले आहेत. अनमोल घोषांकित क्षेत्रामध्ये पुन्हा 1 धाव. बॉल किती नावा. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा झालेल्या आहेत आणि 20 धाव याच्यासाठी. पप्पाचा ना. अरे तू नॉनव्हेज का जाऊन आतमध्ये. हे पप्पांचा आहे. पप्पा कुठे आहेत. आतमध्ये जा तिकडे. हे सगळं संपलं नाही. हाय अरे अंदर रखा नहीं. 5 रखा ना. 5 है क्या उधर उसको मालूम नहीं वो. न्यू बॅट्समॅन पियुष आणि सामना सेकंड इनिंग चालू होत आहे. स्ट्राईकवर पियुष लोखंडे. 19 धावा केलेल्या. 20 धावाची गरज जिंकण्यासाठी. स्ट्राईकवर पियुष लोखंडे. नॉन स्ट्रायकरवर मुदत्सीर. बॉलिंग साठी सज्ज होत आहेत नरेश सकट संघनायक संघाचे. उत्कृष्ट असा चेंडू. उत्कृष्ट असा चेंडू वळवला. डॉट बॉल.
फलंदाजाला बघून गोलंदाजी करत आहेत नरेश. खूप उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहेत. नो बॉल. धावसंख्या चालू झालेली आहे. गोशांकित क्षेत्रामध्ये पुन्हा चेंडू. तीन चेंडू आणि 2 धावा. नो बॉल. गोलूचं चांगलं क्षेत्ररक्षण. गोशांकित क्षेत्रामध्ये पुन्हा चेंडू. धावसंख्या 1 ने पुढे चालत आहे. अच्छा सुंदररित्या बॉल अडवला. पुन्हा एकदा नो बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 रनावर. आणि हा विकेट. मोठा शॉट लावण्याच्या नादामध्ये पियुष लोखंडे बाद झाला. आता मैदानात संघाचा संघनायक साहिल उर्फ बादशाह. बॉल किती झाले? बॉल किती झाले? ओव्हर 6 रन हुए ना 5. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचत आहे 5 रनावर. अनिकेत गोलंदाजीला सज्ज होत आहेत. नॉन स्ट्रायकरवर उतरलेले आहेत साहिल. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण क्रिश गुप्ता यांच्याकडून. विश्वास का डॉट बॉल. बारक्या ए बारक्या आणि हा रन आउट. नाव घे पोऱ्याचं नाव घे आपल्या. पासवर्ड लगेगा. संघाचा संघनायक धावबाद झालेला आहे. साहिल शेख बादशाह हे धावबाद होऊन मैदानाच्या बाहेर जात आहेत. साहिल आला आणि साहिल गेला. साहिल तुफानासारखा आला आणि वाऱ्यासारखा गेला. बॅटिंगसाठी कोण उतरलेले आहेत? इम्रान फलंदाजीसाठी उतरलेले आहेत नॉन स्ट्रायकर हँडवर. नो बॉल. अनिकेतच्या हातातून हा नो बॉल. आणि हा चेंडू वळवला आणि हा विकेट. अनिकेत गोलंदाजीमध्ये कमाल करत आहेत. फैजान फलंदाजीसाठी उतरत आहेत. डॉट बॉल. अनिकेतची उत्कृष्ट अशी गोलंदाजी. वेल फील्डिंग गणेश पातोरकर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 6 रनावर. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. 12 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. क्रिश गोलंदाजीसाठी सज्ज. फलंदाजीसाठी इम्रान आणि फैजान नॉन स्ट्रायकर हँडवर. उत्कृष्ट अशी फिलर क्षेत्ररक्षण गणेश पातरकर यांच्याकडून. गोशांकित क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू. व्हाईट बॉल. 2 चेंडू आणि 8 धावा.
उत्कृष्ट असा चौकार इम्रान यांच्या बॅटिंग मधनं. बारा. हा चेंडू डॉट. पुन्हा हा करकरीत चौकार. इम्रान आपल्या संघासाठी मुख्य भूमिका बजावताना. कितना बॉल हुआ है भाई? 5 चेंडू 16 धावा. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण संघनायकाकडनं. ओव्हरची समाप्ती. 4 धावांची गरज एका षटकामध्ये. सुजल बॉलिंगसाठी सज्ज झालेला आहे. फलंदाजीसाठी फैजल. बघूया हा सामना कोणाच्या हातामध्ये जातो तो. गोशांकित क्षेत्रामध्ये जातो हा चेंडू. 1 धावांनी पुढे धावसंख्या. 5 चेंडू 3 धावांची गरज. 5 चेंडू 3 धावांची गरज. पुन्हा एकदा गोशांकित क्षेत्रामध्ये फैजान हे उत्कृष्ट फलंदाजी करत आहेत आपल्या संघासाठी. 4 चेंडू 2 धावांची गरज. पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रामध्ये फैजान आपल्या टीमसाठी मुख्य भूमिका बजावताना संयम मध्ये खेळतात. 3 चेंडू आणि 1 धावाची गरज. नो आणि विन. विकेट नहीं है. कौन है ये टीम? कौन सी है ये जीती हुई टीम कौन सी है? सुपर किंग यांनी हा सामना जिंकलेला आहे. स्काय किंग मॅन ऑफ द मॅच साठी फैजान हा संघाचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच फैजान यांनी लवकरात लवकर तिकडे मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी जावं. फैजान साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. संयमी पारी खेळताना, संयमी फलंदाजी करताना त्याने दाखवून दिलेला आहे की संयम मध्ये कशी बॅटिंग केली पाहिजे ती. 4 धावांची गरज असताना 4 चेंडू मध्ये 4 धावा केलेल्या आहेत त्यांनी. फैजान मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी कोमल गुप्ता यांनी मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मंचावर. काय बोलतो त्याला? मैदानामध्ये कोमल गुप्ता यांचा मोलाचा हातभार लागलेला आहे या टुर्नामेंटसाठी. त्यांच्या हस्ते, त्यांच्या शुभ हस्ते मला झालं काय असं बार बार उतरायला मला हे नाही रे बाबा, वजन कमी होईल. हॅलो. मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी कोमल गुप्ता उपस्थित झालेले आहेत. ते फैजानला मॅन ऑफ द मॅच देतील. नव भारत प्रीमियर लीगला मोलाचा वाटा लावलेला आहे कोमल गुप्ता यांच्याकडून. आपको कैसा लग रहा है कि आपने ये मैच विन करा दी? मुझे बहुत अच्छा लग रहा है और मेरे कैप्टन को धन्यवाद कि उसने मुझे चांस दिया बैटिंग बॉलिंग की. थैंक यू. फैजान साठी जोरदार टाळ्या. आता टॉस साठी कोमल गुप्ता या पुढे आल्या. दोन्ही टीमचे कर्णधार यांनी इकडे येऊन टॉस उडवण्यासाठी इथं उपस्थित राहावे. टायटन 11चे कर्णधार आणि PS 11चे कर्णधार श्रीकांत रागपसरे, टॉस विन झाले.